बुधवार दिनांक 10 जुलै 2024. फेअर ईगल्स डेअर 1968 ची मूवी होती. मस्त आहे, बघितली. टिपिकल जर्मन ब्रिटिश त्यांचं कॉन्फ्लिक्ट आणि त्यांची जासूसी. तर म्हणजे ब्रिटिशर्सना कळतच नसतं की सारखी त्याची स्ट्रॅटेजी फेल का जाते. मग त्यांना लक्षात येते की कोणीतरी आपल्यापैकीच फितूर आहे जर्मनीला, की जो आपण काही पण प्लॅन केलं ऍक्शन की ते त्यांना इन्फॉर्मेशन मिळते आणि ते ऑलरेडी रेडी राहतात आणि आपली ती परतवून लावतात. तर मग आता ते कोण आहेत आधी, तर हे शोधण्याकरता त्यांचा तो जो सिनियर ऑफिसर असतो, तर असे दोन असतात, एक हेड असतो त्याच्याच बरोबर एक मिलिटरीवाला असतो. तर ते स्पेशल एक टीम बनवतात, अपॉइंट करतात त्यांना, आणि त्याच्यात एक अमेरिकन पण ठेवतात. तर असे ते 7 जणांची ती टीम असते. त्याच्या व्यतिरिक्त कोणालाच माहित नसतं की म्हणजे काय यांचं मिशन आहे आणि काय ते करणार आहेत ते. तर त्यांच्यातला जो ह्या 7 जणांमधला जो हेड असतो त्याची एक गर्लफ्रेंड पण असते. तर तो कोणालाच सांगत नाही, तिला पण तो स्वतःमध्ये सामील करून घेतो मदत करायला, आणि तिची एक मैत्रीण असते तिला पण घेतो. अशा दोघी जणी त्यांना मदत करणार असतात. तर निघतात हे लोक मिशनवर. तर हा आपल्या टीममेट्सला पण सांगत नाही की असं असं मी केलेलं आहे म्हणून. आणि मग विमान त्यांना त्या जर्मन लोकांच्या तिथून बऱ्याच लांब अंतरावर बर्फाळ प्रदेशामध्ये उतरवतं. पॅराशूटने ते लोक उतरतात. तर उतरल्याच त्याला एक जण लक्षात येतं पॅराशूटने उतरल्यावर एकाची काही हालचालच दिसत नाहीये. म्हणून तो त्याच्या जवळ जाऊन बघतो, तर तो मेलेला असतो. म्हणजे आधी बाकी लोकच म्हणतात की अरे एक मेला. मग हा जाऊन जवळ बघतो, तर तो बघतो की त्याच्या मानेवर कोणीतरी मुद्दाम वार केलाय हेवी याने. तो त्याच्या खिशातनं एक डायरी फक्त काढतो, त्याच्यामध्ये सगळ्यांचे नंबर्स, कारण त्याच्याकडे रेडिओ हे असतं सेट, मेसेजेस वगैरे द्यायला. मग तो रेडिओ सेट घेतो आणि डायरी घेतो, कारण त्याच्यात नंबर्स असतात, आणि त्याच्या अंगावर त्याचाच पॅराशूट टाकून म्हणजे त्याला दफनवल्यासारखं करतो. मग लोक निघतात पुढे. हळूहळू हळूहळू पुढे जात असतानाच मग एका शॅकमध्ये ते लोक थांबतात, लपून राहतात. मग तिथेच तो त्या गर्लफ्रेंडला पण आपलं सगळं सांगतो वगैरे, आणि मग आपल्या टीममेट्सला येऊन सांगतो की एक मला मुलगी भेटली होती, तिला पण मी आपल्या याच्यात सामील केलंय वगैरे. मग हे लोक असे हळूहळू पुढे पुढे सरकत एका त्यांच्या मिलिटरीच्या जर्मनच्या कॅम्पमध्ये येतात. तिथे शिरतात. तिथल्या क्लबमध्ये पण म्हणजे ते तिथे युनिफॉर्म त्यांच्यासारखा जर्मन्सचा युनिफॉर्म घालतात, आणि तिथेच त्या क्लबमध्ये वगैरे हे करतात. आणि त्यांनी सांगून ठेवलं असतं की फक्त आपलं तोंड बंद ठेवायचं आणि फक्त ऐकायचं की कोणी त्या जर्मन जनरल बद्दल बोलते. आणि मेन म्हणजे त्यांनी अशी त्यांचा एक ऑफिसर, मोठा ऑफिसर, एरोप्लेन क्रॅश झालेलं असतं, तर त्याच्यात तो पकडला गेला असतो जर्मन्सचा, आणि त्याला त्यांच्या सेकंड अटॅक बद्दल सगळी माहिती असते, हे असते. तर तो आपलं तोंड उघडू नये म्हणून त्याला रेस्क्यू करायला म्हणून हे टीम बनवली आहे असं सगळ्यांना कळलेलं असतं किंवा सांगितलेलं असतं. तर ही आतली बातमी कोणालाच माहित नसते की कोण हे आहे, त्यांचा फितूर आहे, आणि त्याची नावं जाणून घेण्याकरता ऍक्च्युअली ती मिशन आहे, हे कोणालाही माहित नसतं, त्याला एकट्याला, त्या लीडर शिवाय, त्या टीम मधल्या कोणालाच. तर तो फक्त सांगतो की पहा, आपल्या जो ऑफिसर ज्याला पकडलाय त्याच्याविषयी कोणी काही बोलतंय का, किंवा तुमच्या कानावर काय पडतं ते फक्त लक्ष ठेवा. आणि मग हे लोक जे तिथे फिरतात त्या क्लबमध्ये, ड्रिंक्स घेतात हे ते. तर त्या दरम्यान त्यांना लक्षात येतं की एक जण कोणाला तरी यांच्यावर शंका आली, आणि मग एक जर्मनचे काही ऑफिसर्स येतात तिथे की बुवा इथे आपल्यामध्ये एक 4-5 जण घुसले आहेत ब्रिटिश आर्मी मधले, आणि त्यांना आपल्याला पकडायचंय, तर कोणी इथून बाहेर जायचं नाही. मग त्या ह्याच्यात ते लोक म्हणजे पळापळीमध्ये परत त्यांचा एक मरतो माणूस,
हे शेवटी 7 पैकी 5च राहतात. तरी ते कशा तरी मग एस्केप होतात, पळत जातात. त्यांची हे छान दाखवले, बॉम्ब्स वगैरे ते लावत जातात कुठे कुठे, भरपूर त्यांच्याकडे हे असतं ॲम्युनेशन. पुढे जातात तर पुढे आता त्यांचं जे मेन टार्गेट असतं म्हणजे त्यांचा जो एक मोठा किल्ला असतो अभेद्य जर्मनीचा, की जिथून ते सगळं ऑपरेट करत असतात आणि जिथे त्याला ठेवलेलं असतं मुख्य म्हणजे यांच्या कैद्याला. तर तिथे आता कसं पोचायचं, तर त्या खालून वरपर्यंत ट्रॉलीनी जाता येत असतं. पण तरी ट्रॉलीनी गेलं तर दिसणारच ना. मग हे लोक काय करतात की तिथे एक ऑफिसर जो आलेला असतो जर्मनचा, तर त्याच्यावरही जरा डोरे टाकते आणि तो म्हणजे हे करतो तिला. तर मग ती म्हणते ही माझी बहीण पण आहे, तर मग तो त्या दोघींना घेऊन जात असतो. तर मग त्याच ट्रॉलीवर हे लोक वरून जंप मारून चढतात. हा, आणि त्या क्लब मधल्या अटॅक मध्ये 3 जण बाकीचे कैदी बनतात, म्हणजे पकडल्या जातात. हे 2 सटकतात, अमेरिकन आणि मेन लीडर असतो. तर ह्या 3 कैद्यांना घेऊन ट्रॉली जात असते. तर त्याच्यावर हे लोक चढतात आणि दुसऱ्या ट्रॉलीमध्ये हा आपल्या यांच्याबरोबर मुलींबरोबर तो जातो. तर मग ह्या मुली आधीच पोचलेल्या असतात. तर खिडकीतनं त्या दोर वगैरे सोडून ह्या लोकांना वर घेतात, म्हणजे ट्रॉलीवरून मग ते उडी मारतात याच्यावरून आणि मग ते रूममध्ये येतात. म्हणजे थोडक्यात ते तिथे त्यांना एंट्री मिळते. आता एंट्री मिळाल्यावर पुन्हा यांचं सुरू होतं रे की काय करायचं काय नाही, कुठे काय. मग त्यांना कळतं की ह्याला कुठे ठेवलेलं आहे, बंदी ज्याला बनवलेलं आहे. आणि तिथे त्यांची काहीतरी मीटिंग म्हणजे त्याची विचारपूस चालली. हे लोक हळूहळू तिथे पोचतात आणि मग अचानक समोर येतात आणि म्हणतात की तो स्वतःच्याच त्या अमेरिकन साथीला म्हणतो की तू पण बस इथे, तू पण खोटारडा आहे, मला माहिती आहे सगळे. म्हणजे तो असं पोज करतो की इथले सगळेच जर्मनीलाच फितूर आहेत. तर तो म्हणतो मी नाव लिहायला सांगतो डायरीमध्ये सगळ्यांना, वेगवेगळ्या डायऱ्या देतो आणि म्हणतो मला माहिती आहे कोण कोण फितूर आहेत आणि कोण जर्मनीला हेल्प करतंय, तुम्ही त्यांची नावं लिहा. असं सगळं तो बनाव घडवून आणतो. आणि म्हणजे मग त्याला हे पण लक्षात येतं की जे 3 त्यांचे साथीदार पकडले गेले आहेत ब्रिटिशचे, तेच ऍक्च्युअली फितूर असतात, तेच सगळी माहिती या लोकांना, जर्मन लोकांना पुरवत असतात. झालं तिथेही मग सगळं हे ते एक्सपर्ट्स होऊन मारामारी होते. तेवढ्यात तो जो मुलींना घेऊन आलेला ऑफिसर असतो त्याला शंका येते आणि म्हणून तो ते खाली जातो. म्हणजे त्याला बरेच लोक मेलेले दिसतात, रेडिओ ऑपरेटर हे ते. तर मग तो खाली तिथे पोहोचतो. मग त्याच्यामुळे थोडासा राडा होतो, पण मग अल्टिमेटली तोही मरतो. सगळेच खालचे पण जे विचारपूस करणारे असतात सगळे मरतात. मग तो अमेरिकन म्हणतो थोडा वेळ, म्हणे मी घाबरलो होतो की तू कसं काय, म्हणे याच्या पुढे मला असं करायचं असलं तर सांगत जा जरा. आणि मग ते दोघे तिथून बाहेर पडतात. आता सगळ्या डायऱ्या ज्यांनी नावं घेतलेली असतात त्या सगळ्या डायऱ्या खिशात ठेवतो. आणि त्या तिघांनाही जे फितूरवाले असतात त्यांनाही आपल्या बरोबर घेतो. म्हणजे आता यांना मारायचं नाही, घेऊन चलो बरोबर. पण मग मेन व्हाईल त्या किल्ल्यामध्ये कळते सगळ्यांना की हे झालेत आणि अलार्म वगैरे तो त्यांनी वाजवला असतो. सगळी पळापळी सुरू होते. तर मग हे सगळीकडे बॉम्ब पेरतात आणि हळूहळू हळू त्या मुलींना घेऊन सटकतात. थोडक्यात जसे आले तसंच जायचं यांचं ठरतं ट्रॉलीवरून. मग ते ट्रॉलीचं पण कसं करायचं काय करायचं, पुन्हा तेच खाली मुली मग वरती हे असं करत. पण ह्या सगळ्या चकमकीत आणि ह्याच्यामध्ये ते तिघही, एकाला तर ते जंप मारायला लावतात मागून अटॅक, एकाला समोर करतात कोणीतरी हे आले, म्हणजे थोडक्यात एक 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 करत ते तिघही मरतात. ते दोघं तर पळायचा प्रयत्न करतात, तर मग त्यांची ती ट्रॉलीच हे लोक ब्लास्ट करून टाकतात वरती. त्याच्या हा पेरून येतो आणि परत येतो आणि मग ती ब्लास्ट करतात. असं म्हणजे थोडक्यात जे त्यांचे हेर असतात ते सगळे नष्ट करतात. आणि मग तिथून तो फोन करतो हेड ऑफिसला की आम्हाला व्हेकल पाहिजे, व्हेकल पाठवा.
आम्ही पोचतोय अशा अशा ठिकाणी. आणि मग निघतात हे लोक ट्रॉलीने. तर मग त्या ट्रॉलीनी पण म्हणजे मध्ये मध्ये परत ऑब्स्टॅकल्स, मग तिथून एक त्यांनी येतानाच एक ट्रक पाहून ठेवलेला असतो, तो चालू कंडिशन मध्ये आहे की नाही, मग त्या ट्रकला घेऊन हे लोक पळतात. काय ऑफिसर सगळे मागे लागतातच, रस्त्यातही पुष्कळ त्यांना चेझिंग होते, मारामारी, पण हे लोक ट्रेकनी कुठे झाड पाड, मग एक पूल उडव, म्हणजे त्यांना रोखण्यासाठी असं करत करत शेवटी एका जिथे यांचं ते प्लेन येणार असते यांना घ्यायला, तिथे पोचतात. आता ते प्लेन सुद्धा त्याला लँड करायला, आता ते प्लेन असंच खोटं कारण सांगून की बॉ इमर्जन्सी माझ्या याच्यात बिघाड झालाय, मला लँड व्हायचंय, म्हणून ते प्लेन पण लँड झालेलं असतं. हे लोक पोचतात तर ते मागे आलेच असतात, तर मग ते ती चौकी पण उडवून टाकतात एअरपोर्टची, आणि मग शेवटी विमानात बसतात आणि विमान परतीच्या मार्गावर त्यांच्या ब्रिटिश याच्यामध्ये जायला लागतं. तर ज्या ऑफिसर्सने यांना हे काम दिलेलं असतं की हा, आणि ऍक्च्युली ज्याला रेस्क्यू केलं असतं, ज्याला रेस्क्यू करायचं आहे म्हणून, तर खोटंच त्याचं नाव सांगितलं असतं की हा 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 पोस्टवर आहे, पण ऍक्च्युली हा जो लीड करत असतो तोच तो ऑफिसर असतो. आणि ज्याला पकडून गेलं असतं तो एक नट असतो, आर्टिस्ट असतो, पण म्हणजे त्याची कमाल की तो न घाबरता तिथे टिकला असतो आणि हसून हसून म्हणत असतो, तुम्ही काही करा, मला मी काही सांगणार नाही, कारण त्याला काही माहितीच नसतं, पण तो तोंड उघडत नाही अजिबात. आणि मग तिथे त्या जेव्हा ब्लास्ट केलं असतं, ह्यांनी मारलं असतं त्या सगळ्या ऑफिसर्सना, जे विचारपूस चौकशी करतात, तेव्हा तो सांगतो की मीच आहे ज्याला तुम्ही हा समजताय. आणि मग असं जेव्हा प्लेन मध्ये चढतात तेव्हा ज्या ऑफिसर्सनी यांना ही कामगिरी सोपवली असते की याला रेस्क्यू करून आणायचंय, तर त्यातला जो दुसरा ऑफिसर असतो तो घ्यायला आला असतो यांना, मिलिटरीवाला. तर तो म्हणतो की म्हणजे त्याची अशी समजूत असते की हा जो हेड आहे त्या टीमचा तो डबल एजंट आहे, अशी त्याची समजूत असते, पण हा तर तो सिनियर ऑफिसर असतो. आणि मग तो सिनियर ऑफिसर म्हणतो की जे होते, आपल्याला जे वाटत होतं की कोण आहे आपल्यामधले गद्दार, तर तेच होते तिघं, आणि बाकीचे जे गुण आहेत त्या सगळ्यांची नावं त्या डायरीत त्यांनी लिहिलेली आहे, बघा म्हणे तुम्ही. आणि त्या डायरीमध्ये त्याचंच नाव असते. तर त्याच्या हातात मध्ये गन असते, लगेच तो गन त्याच्याकडे रोखतो. तो म्हणतो मी आम्हाला कल्पना होतीच, म्हणजे मी जेव्हा डायरीत नाव ठेवलं तेव्हाच मी सगळ्या गन्सच्या मधनं काढून घेतलं होतं, आणि मग तो त्याला, तुम्हाला हीच पनिशमेंट आहे म्हणे, कारण आता जर जाऊन तुमच्यावर कोर्ट मार्शल केलं तर ब्रिटिश आर्मी बदनाम होणार आणि सगळ्यांचंच हे खराब होईल, त्याच्यापेक्षा तुम्ही इथून उडी मारा. आणि त्याला प्लेन मधून खाली उडी मारायला होतं, आणि मग अशा प्रकारे ते लोक सगळे परत येतात. तर म्हणजे अशा ठिकाणी हे लोक गेले असतात की जिथे कोणी जायचं हिंमत करू शकत नाही, आणि अशा ठिकाणी जाऊन ते आपलं मिशन सक्सेसफुल करून येतात.